नाही नाही मिटके म्हणून सांगताय 2-2, 3-3 पोळ्या खाल्ल्यात म्हणताय. तुमची चूल पिटली का अजून ते सांगा मला. जेव्हा आहे का तुमच्यात कधी पोळ्या खाल्ल्यात? नाही खोटं बोलते तुझा नाव नाही साहेब आले. तर नमस्कार मित्रांनो, मी कालिदास गरुड. आज ब्लॉग बनवायचा विशेष म्हणजे की आमची चुलत्यांची घरी बघा शेजारी 4 आणि आज 9वी माळ आहे गटाची आणि आज सगळ्यांच्या घरी पोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे. सगळ्यांच्या आता कोणाच्या घरी काय आहे माहीत नाही मला, पण एक घर चेक करू कोणाच्या घरी काय काय चाललंय ते बघू. पहिलं घरी एक आमच्या 2 नंबर चुलत्याचं आहे. चला काय मग काय झाल्या का पोळ्या? चालू काय नाणे पोळ्या चालू आहेत होय? प्रिया पोळ्या चालल्यात होय? अगं बाय लय भारी केल्यात पोळ्या. भजी झाली का? मीच होय आता जायला मी कसं काय देऊ? कधी लागली होती स्वयंपाकाला? 6 वाजता. बर निवड दाखवायच्या आधी भजी खाल्लं चालतं का? भजी तर देखणी केले नानी. तू केल्यात का प्रियाने केल्यात? मी केल्यात. पोळ्या कशा काय झाल्यात? अरे वा लुसलुशीत झाले निवड भरलं नाही तर ती खाल्लं चालतं कसं निवडाचं? घर चांगला उगालाय सगळे चालू आहे. सुट्टी नाही पण आपल्या घेतला वेळा थोडा. मयूर कुठे जेवला का नाही? मयूर पोळ्या चालल्यात, पोळ्या झाली जेवायचं. कधी होतं आमची झाली का नाही? नको जेवायला निवड दाखवलं खाली बाबा. नको 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 निवड दाखवलं खाली दोघं खायला बाबा. नाना कुठे गेलेत म्हणली? बाहेर गेलेत होय. यायला का टायमिंग तर पाहिजे का नको नानाला? भजी लयच भारी केलेत नानी बाबा. हे एकच नंबर आहेत भजी. टाक की टाक टाक टाक. पण मी काय पैसे देणार नाही फुकट खाणार मी. गिरायक आणतो की रोज एक व्हिडिओ बनवतो तुझ्या स्टॉलवर. टेस्टी भजी दे एकच नंबर. पोळ्या बिले झाले भारी. जेवाय आलो माघारी. काकीचा साहेब कुठेवर उघडलाय बघतो राखलाय बघतो. काय म्हणते प्रिया? काय म्हणते? येतो येतो माघारी. बर बर पुढच्या घरात नाही आलो काकीच्या. माझ्या गाडचे बोटो काढतोय की काय कुठे गेलता? कशासाठी? घट उठवायचे आज उठवायचे तुझे किती वाजता? आता 12ला. 12ला. अजून काय काय तयारी केली मग? काय ना आता सगळं काचोना सुपारी बडीशेप. हे कशाला लागतं पण? ही देवाला काचुना कशाला लागतं देवाला? देवाला सुपारी 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 लागते होय. आणि कातन चुना कशाला लागते? काचोना आपल्याला खायला. आपल्याला खायला पोळ्या खाल्ल्या मी. अरे वा देवाची तयारी चालली का तुमची तयारी चालली? ना देवाची आधी बर मग आमची. बर बर चालते चालते या आलो माघारी मी. काकीकडे काय चाललंय बघून आलो. चल मयूर काकीकडे. आता दुसऱ्या चल त्यांच्या घरी. आत्याचा आहे घर कोण घरी? आत्या आहे कुठे? घरी असेल की कोथंबीर काढायची झाले ह्याच्या घराला कडे म्हणजे ह्याच्या घरी काय कोण दिसत नाही. या आत्याचं घरी आमच्या. आत्या गेली असेल कोथमीर काढायला. आज काय नियोजन आहे? कुठे चाललंय असं? आमच्या आत्या कुठे गेली? संजूबाई काय चाललंय? चाललंय प्रत्येक घरात थोडं थोडं काहीतरी घरामध्ये घ्यावं म्हणलं. कोथमीर चाललाय का? बरं बरं देऊ शकतो काही काय नाही येतो घरी. दारात लावले काय भानगड? कुठं पळतंय पोरग? काय काय तयारी चालली काके? काढ नको असं. काय ग बाबा? कुठे स्वयंपाक कुठे दाखव पोळे बॅग किती केले तू? चल चला आता चल दाखव पटकन. चला स्वयंपाक बघूया आम्हाला काय काय केलंय तुम्ही. राडा असू दे सगळ्याच्याच घरात राडा या. सगळ्याच्याच घरात राडा या. कुठे स्वयंपाक दाखवून ठेवलं काय माहिती? कुठे
हा याला बनवलं केल्यात बा पोळ्या केल्यात भात आमटी हे बघा कुठे इथं भात आहे, आमटी आहे. ते जाऊ दे कुरवडीत भाजी कुठे कुरवडीत भाजी कुठे ते द्या पाहिजे आता मग घे बाबा निवड दाखवायचं खाली चालते आधी हा की? दिवस काढून ठेवले. परत आता. आल्यावरी जायचं. खा 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 घ्या. मग मी तुझ्या कुरवडी तळली नाही मग हा आपण घेऊ जरा भजी घेतो निवड दाखवायच्या आधी खातोय आम्ही बघा बघा खातोय ए तू खाली जायचं इकडे भजी काय मला वाटत नाहीये. काय का खा खा हे ना बजी अरे वा वा म्हणजे हम्म. आमटी भात दाखवायचं असलं तर आमटी भात दाखव. हा हा दाखव की आम्हाला फक्त भजीच बाद झाली हा ना? फक्त दाखवायला ही दाखवा आमटी कशी केली तेजू तू काय काय केली नक्की सांगितलं मी काहीच नाही केलं, फक्त कुरवडी तळली. जा, सासूला कामाला लावते ते सगळ्या सुद्धा आणि करा तुमच्या पद्धती आम्ही फक्त याची पोरं सांभाळायची खरंय 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 खरंय. भात दाखवा. पण हा. काय बोललं, काय नाही बोललं, झाली आता आमटी. कसं करणार? नानीपेक्षा तुमचा स्वयंपाक बरे झाले एक नंबर झालाय नानी जरी खाऊन लावली मी नानीकडे जायला. नाही, एक नंबर स्वयंपाक आहे भजी ती इतकी टेस्टीत ना है जोरात एकच नंबर आहे भजी आम्हाला गरम गरम लागतात म्हणून ते थोडेसे कुठतरी तुम्ही तळले. स्टॉल करायचा हा? स्टॉल जर टाकला ना तुम्ही भाज्याचा एक नंबर चालत एक नंबर चालत एक नंबर कसल्यावर पण नाही ना तू भजी बस खरंय खरंय अहो, अजून करायचं पण अजून मी बेसन रोज पीठ करायचं टाकायला असं. गेलेत. भात कुठे या हे बघा इथं भात. इंद्रायण तांदूळचा आहे कुठला आहे इंद्रायणी तांदूळ आहे दे भात टाक थोडं चल चल टाका लवकर भात चला बाय बाय करतो. चमचे घ्या दोन चला भाजी झाली बरं. अरे एकच नंबर झाली आमची मग खा हे का एक नंबर झाली गरम गरम एकदम निवेदन तर दाखवलं चालतंय ना दे सगळं. छान ते तुम्हीच आहे. भजी तर लय एक नंबर ह्या घरातली सगळ्यात जास्त भजी आवडतात मला एक नंबर आहे. एकच नंबर सगळ्यात एक नंबर जर चव म्हणलं तर हे आमच्या काकीच्या हातची नाद करायचं नाही संध्याकाळी ह्याचं. पण करून ठेवा तुम्ही. बघा. मी कुठेच जेवणार नाही आता फक्त तुमच्याच घरात ठीक आहे. काय मग खरंय. जेवायचीच गरज नाही हे बघा, चिवड्याला पण भात आमटी आवडले आहे. हा त्याला पण द्या या तो पण घेणार आहे, तो पण टेस्ट करणार आहे आता. अयो दुकानावरचे मी ह्या दाखव हा खा मग. हा, खावा. आमटी पण खायची कोणाचं उचलताना. तेजुनी एक नंबर आमटी बनवली तेजुनी बनवली का सासूनी बनवली तिच्या माहित नाही म्हणजे आमच्या चुलतीने छान झाली. पण छान झाली भजी सुद्धा एक नंबर आहेत बघा खूप खाल्लेले आनंद वाटला एक नंबर झाला स्वयंपाक तुमचा बस आम्ही काय आता कुठे जेवत नाही बस चला चला फक्त आता पुढच्या घरात फक्त जाऊन येऊ आपण चला चला पुढचं घर कोणाचं एक घर तर बंद आहे आपलं दुसरं गेले घर गेले बाहेर बारामतीला गेले काय कामानिमित्त आता ह्या घरात जाऊ आपण हे घर आमचं बाहेर गेले नाही हे मुलं आणखी बाहेर गेले बरं येतात ते बारामती आल्यावर बघू आपण हे आमच्या आईसाहेब आहेत आई स्वयंपाक झालाय घरात स्वयंपाक झालाय घरात नाही जात. नाही झालाय काय केलं पूजा कुठे गेली स्वयंपाक करते वे बरं चला 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 घरात चला काहीतरी तयारी चालू आहे इथं पण काय अक्षो झालं कसं झाले का नाही कुरवडी पापड तळायच्या काहीतरी केलंय का नाही तळलेलं तळलेलं काहीतरी तळलेलं पण नाही काही. भात बळवली फक्त झालंय. बस भात बघ झालं. बघ कसं काय आम्हाला टेस्ट जरा पूजा काहीच नाही झालं म्हणते तू भजी नाही तळली. झालं, अजून चाललंय. अजून चालूच आहे मग झाले काय काय नक्की आमटी तरी केली का नाही आमटीचं वाटण काढते. मग आता खायला काय आम्हाला टेस्ट करायला भात गुळवणी. गोळवल्यावर भात कसा खायचा बरं आता मग आमटी होईपर्यंत थांबा मग. नाही आता एवढा वेळ थांबाय काय वेळ नाही आम्हाला चला ते आमच्या घरात आहे बघा ही पूजा आमची भाऊज आहे तिने स्वयंपाक अजून जरा हे रापूर नाही चालू आहे स्वयंपाक गोळवणी आणि भात आहे हे तळले कसं आहे उपवास असते ते. उपवास आहे का तुझा उपवास आहे ना? माझा उपवास आहे. अरे लक्षात नाही गेलं माझ्या काय खाल्लं नाही मी सकाळपासून संपलं चालते काही हा चालते खा. भात आमटी उपास सोडताना येतो खायला थोड्या वेळाने भजे पण करते, भजे पण खा. हा, भजी. उपासाच्या उपासाची माझा उपास आहे उपवासाचीच करते. उपास ते सुद्धा कपडे घालून. ओके दादा, हे पण लागतं. टेस्टी लावा माझा उपास आहे आज त्यामुळे माझा उपवासाचं खायचं आहे फक्त उपवासच आहे मी दुपारने पूजा 4 वाजता उपास पडायला भात आणि पुरणपोळी खायला मी आता उपास आहे उपास आहे का मी पण येऊ बरं चालतं तो जायचं ना कुठं नाही मी तर आहे. गॅस जरा मोठा करी पटक्यात बसते म्हणजे मठाचे. पापड पण देते तळून तुम्हाला. पापड मी काय मस्त झालं का
हो हो अरे चला आता. काय करते केस येतात तू कामच झालं. गरम गरम एक पापड सोडतात मग पाणी की उपास सोडाय मला उपास सोड दे पहिल्यांदा. बस 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 बस. एक नंबर भजी आणि पापड झाली आहे. वा काय दादा आज कोणवर बघ, येईल कोणवर येईल अरे बुधवार. नाही उपास कुठल्या देवाचा आहे नाही आपला हे बरं ते उपास आहे सर ते विषय सोडून घे भजी घे मी घेतो. हा 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 टेस्टच वेगळी लागते याची. एकच नंबर भजी एकच नंबर. तुझ्या खोटं नाही सांगत तुला ह्याच्या घरी भजी खाल्ल्यात तेजच्या घरी खाल्ल्यात पण तुझ्या भज्यासारखी टेस्ट त्या भज्यांना नाही तुझ्या इथे आपण तोंडावर बोलतो खरंच छान एक नंबर मध्ये झाला. खरं तुला खोटं वाटतं चेष्टा वाटते तुला खरंच वाटते. नाही हो ह्यात काय असं हो का ह्यात सगळं खरं दाखवायला तुझ्या आहे की ह्यात खोटं दाखवून चालत नाही दोन्ही घरात भजी खाल्ली ती काय बरोबर नव्हती. भजी एक नंबर आहे म्हणजे होती एवढी बी काय खराब नाही पण टेस्टला जर बघितलं तर मागं पुढे बघितलं तर ही एक नंबर ही भजी एक नंबरला जाणार आहे ती म्हणजे बाकी तुम्हाला तेवढं. बस 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 बस. एक नंबर आता तू ह्या पापड भाज्यांचा स्टॉल टाकला ना तरीच वर चांगला चालणार चांगला बनवलेला का खाऊन बघ. मस्त आहे पापड भजी संध्याकाळी पुरणपोळी खायला हा? कधी येणार ना संध्याकाळी आता उपास सोडला की रे चालतं. चालते का उपास चालतं येऊ तरी पण. आजच्या दिवस मग देवाला हात जोडतो समजून घ्या आजच्या दिवस पोळ्या कधी होत्या 12 वाजता. पोळ्या बी त्यांच्या एवढ्या खास नाही का मला माहिती गॅरंटी मला 100% तुझ्या पोळ्या एक नंबर होणार आहे काय आवडलं बाई हवा आमची नक्कली कधी दिसती छान छान किती जासा उपास सोडला आता मी होय हे उपासाचं कोणाला तळलं होतं आईला संपलं की आता ओरडच माझ्या नावाने दिले दिले का तसं नाही मी खाल्ले त्याच्या वाटण्याचं बोंबच माझ्या नावाने आहे आमच्या आई म्हणजे ना असं वाजळणं डेंजर आता बघितलं असं तुम्ही आईचं काम म्हणजे आता काय आहे तिच्या वाट्याचं खाल्ले उपासाचं मी हिला जो उपाशी राहिली तर ती पोळ्याला सुद्धा हात लावणार नाही आहे डेंजर लय काम आहे आमच्या आईचं नादच करायचं नाही तिचं कोणी सुना गरीब मिळेल म्हणून चाललंय हा सगळ्या सुना गरीब लय सुना गरीब लय अशा सासवांना कामाला लावतात काय सांगायचं तुम्हाला बरोबरच मनापासून सांगतो भाज्याची ही टेस्ट कुठल्याच भाज्या नव्हते तिन्ही घरातली खाल्ली आम्ही काय मग तुझ्या मम्मीच्या हाताला बी चव नाही खरं म्हणायचं जे आहे ते आहे खरं मी अजिबात खोटं बोलत नाही खरं तर भाज्याचा आणि कुरवडीचा आणि फराळाचा बी कार्यक्रम एकदम ओके झाला इथला आता पुढच्या घरी परत हे आमचे चुलते कुठे सुनबाईले कुठे कुठे गेलेत बाहेर कुठे गेलेत पोळ्या वेळेत केलंय ना टेस्टिंग लावलं टेस्टिंग लावलोय आम्ही आता ही गेले आम्ही खाल्ल्या 2-3 पोळ्या. खाऊन काय उपयोग आहे आम्ही टेस्टिंग लावले नाही पण टेस्ट दिली तुमचं खाऊन काय उपयोग आहे तरी खाली तरी. हे तरी ना तरी शुक्रवारी उद्या गुरुवारी दसरा आहे उद्या उद्या दसरा आहे तरी शुक्रवारी तुमच्या घरी जेवायला चला तुमच्या घरी जेवायला चला हा आमच्या घरी जेव्हा असं आम्ही कशा सगळ्याच्या घरी बोंबलत फिरलो असतो खायला आमच्या घरी नाही म्हणून तिकडे फिरतोय सगळीकडे बोंबलत चला का बाहेर थांबलाय ना चला बापू या की तवी उचलायची. चला लवकर चला आधी 5 जण गोळा चला 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 आता कुठे चालली प्रिया नानी कुठे गेली इथं बस 2 मिनिटं इकडे 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 एकच मिनिट इकडे बसत नाही बस सुटस्तावर का बस खाली बस खाली बस नानी तुला खऱ्याने सांगतो मी खोटं बोलणार नाही अख्ख्या घरातली भजी चेक केली मी तुझ्या हाताची चव कुणालाच नाही खरे तुझ्या हाताची चव कुणालाच नाही तुझा आमटी भात तर खायचंय मला आता पण तुझ्या नाही नाही तुझ्या हातची चव कुणालाच नाही एक नंबर भजी तुझीच आहे अजिबात नाही पोळ्या बिळ्या तुझ्यासारख्या अरे काय नाही तिकडे त्या तेजूच्या पोळ्या करापल्या ती आधी पूजाचा पोळ्याच नाही लय स्वयंपाकाला उशीर लागणार आहे माझा झाला का नाही स्वयंपाक तुझा स्वयंपाक लय आघाडी अख्ख्या 4 घरात तुझा आघाडी होय या ऐका तुमचा आमचा बाप तुमचा बाप वेगळा आहे. तसं नाही पण आमच्या बापाने उचलला होता का कधीच नव्हता. आमच्या 12 वाजता आमच्या बापाला उचलला होता. आमच्या सासऱ्याने 12 वाजता उचलला होता तुमच्या बापाने आमच्या बापाने दुसरा काय 6 वाजता उचलला 10 वाजता उठा का तुमचं जेवला बाप जेवढे काय काय बोलताय वडा खाऊन आमटी खाऊन एवढ्या काय या आता जेवण करून खाली आले मी उतरून
नाही नाही मिटके म्हणून सांगताय 2-2, 3-3 पोळ्या खाल्ल्यात म्हणताय. तुमची चूल पिटली का अजून ते सांगा मला. आणि मला म्हणताय जेव्हा आहे का तुमच्यात जेव्हा आहे का तुमच्यात कधी पोळ्या खाल्ल्यात. कशाचा बोंबाल पोळ्या नाही खोटं बोलते ही. तुझा नाद नाही स्वयंपाकाचा नाद आहे. नाद नाही नाद. हिची भजी सगळ्या अख्ख्या युट्यूबवर फिरणार आहे ती. भजी पोळी कशाचा बट्टर फिटर घेऊ बघता. तुमची चूल पिटली का अजून. तुम्हाला पोळ्या खाल्ल्यात का? लबाड खाल्ले बोंबाल. इथं काय पोळ्या खाल्ल्यात. पोळ्या खाल्ल्यात. बटर पिटली जाऊन आला या. काय झालं चला पोरं आणलेत मी. कुठं तिथं उचलायचं आहे गट. थांबा आलो सगळी घेऊन लगेच आलो आलो थांब. चला चला लवकर चला. हे आमच्या चुलत्यांचं घर आहे बघा. पहिल्यांदा आता इथलं गट उठवायचं आहे. मग काय वेळात चला आंबाबाईचं उद्या 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 आंबाबाई मला कधी अहो खाल्लं चालते का त्यांनी गॅरकी खा असं खायला जास्ती करत नाही. चला पटकन बोलला त्याला काय नाही चला एका घरातला गड उठून झालाय. आता दुसऱ्या घरात चला. पप्पूचा कधी उठवायचा. पप्पूचा उठवला का बापू. तुमचा उठून झाले सगळे. आता एकच उठवायचं. बरं चला. काय रे बाबा काय आणतो त्यात काय आणतो केला आहे. हा ब्लॉग बनणार आहे मी. ट्रॅक्टर आहे क्या केला येत आहेस मी. हा त्यांचं मला कळणार माझं त्यांना कळणार. चला अक्षी चला. कुठलं हे घर नंतर घेऊ. चला हे घर घ्या आधी आमचं. चला घेतलं का सामान सगळं. पूजा आई घेतलं का सगळं. चला मटणाचा नाही मसाला. ए बाबा आजच्या दिवस नाही काय आज चला. किती पोरं आणले ताईने आमच्या बघा आता. शाळेतली लागते ते पोरं इकडे बघा. कुठं राहिले पोरांनी काम केलंय कडे. आईने तर सगळी शाळेत मी पोरं आणले बोलून आईने आमच्या. हे बघा आई आमच्या ताई नंतर घ्या. टोप्या घालायचं पोरांना. पोरं बाकी पोरं आल्यात गाड्या भारी भारी. एकच बापू स्विच घाला की उलटी घातली टोपी. कुठे सांगतोय की स्विचीच आहे मी कळत नाही. मी कधी उलटी घाल बंद तेव्हा स्विचीच आहे टोपी. चला या पोरांना चला या इकडे चला. हो हीच कडक नीट काय तोडायचीच गरज नाही. हे बघा यांनी सिस्टमॅटिक केले. तुम्हाला कळत नाही अजिबात. हे बघा सगळं सिस्टमॅटिक आहे. तुम्ही माझ्याच गाठी. सदानंदाचा
चला ही बालबच्चे कंपनी शाळेतून आली या सगळ्यांना थँक्यू गट उठवायसाठी आल्याबद्दल. ओके चला या आता चला चला ना चला. 2 घराचं गट उठवून झालेत आपल्या आणि 2 घरांनी काय केले चॅप्टर सगळी गोळा व्हायच्या आत उठवलेत गट. हा नाही तुमच्या घरची जरा पोळ्यांची टेस्ट घ्यायची होती आम्हाला. कुठे गेली लेखनसून तुमची लेखनसून कुठे गेली आम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे सकाळीच गट उठवलाय म्हणजे यायला नको पोळ्या खायला. कुलूप लावून टाकले लगेच कुलूप हे काही घराला कुलूप लावले. आम्हाला टेस्ट घ्यायची ती पोळ्यांची. लेखनसून कधी येते बघू आता आपण. बारामतीला गेलेत ना बरोबर आल्या बघू की सरापाच्यात जाऊ ना लोक कशात जाऊ तिकडे. 1,15,000 झाले सोनं तरी सरापाच्यात गेले म्हणून पोल्ट्री टाकली. कोंबड्या खायला म्हणून पोल्ट्री टाकली. माणसं खात्यात ना. बरं जेवायचं नियोजन कुणीकडे करायचं बरं आता आपल्या घरी जायचं. चला पोळ्या तयार तिकडे ह्यांचं तयार झालं बघू आपण. चला यार तू कुठं चालली या पटकन या निवेद दाखवून इथे जेवाय भूक लागली आम्हाला. लवकर या लवकर पटकन. काय ताट भारी केले प्रियानी नानीनी. एकच नंबर बाबा पोळ्या बिळ्या. नानी खरं सांगतोय बरं का तुला मी खरं सांगतोय म्हणजे तुझ्या भाजीची चव ह्या 4 घरात नाही. सगळे चेक करून आलोय मी. ह्या भाज्याचा नादच नाही आणि प्रियानी जे पोळ्या केल्यात ना ह्या काय मग पोळ्या केल्यात. खाऊन बघितलं पाहिजे आपल्याला. नाही नानी अगं आम्ही मुद्दाम चेक करायला गेलो. नानीच्या तोडीस कोण आहे का बघायला गेलो आम्ही. पण नाही भजन नाही कुरवडी नाही काय नाही काय नाही. तुझा नाद नाही करू शकत कोण नानी. 1 नंबर आहे भजी तर का काय तुम्हाला सांगायची भजी अहो कुठेतरी प्रदर्शनावर ठेवा अशी भजी झाली ती. प्रिया येऊ की तू पण. आमटी कशी झाली दादा 1 नंबर. आमटी पितो जरा. नाही कसलंच मीठ लागत नाही. 1 नंबर आमटी झाली. काकीपेक्षा 10 पटीने आमटी चांगली झाली तुझी. आमटी 10 पटीने चांगली तुझी. अरे तुझा नाद 4 घरात आपल्या नाद नाही तुझा कोण करू शकत. अजिबात नाही तुझा नाद म्हणजे करूच नाही कोणी नाद. टाकू स्टॉल होय ना. उद्या गुरुवार या दसरा मग मटण उद्या का शुक्रवारी. शुक्रवारी वय बघू जरा मटणाची चव घेऊ दे मला तुझी एकदा. बर चालतंय शुक्रवारी येतो मग दुपारी. जेवण बिवण एकदम पोटभर झाले बघा. आमच्या नानीने जेवाय घातले बघा. आमच्या पोटभर ह्या लय पोटभर जेवले. नानी इतकं जेवलोय ना आता मी दुसऱ्याच्या घरी जेवणारच नाही कारण की तुझ्या हातची चवच नाही कोणाला. काही म्हणतो अजिबात नाही अजिबात नाही चव नाही. आता वगैरे बरं जायचं मग जाणार आहे मी तिथे गेलाच नसता गेलो परत म्हणते आला नाही. हो बरोबर आहे गेलो म्हणायला जाऊन येतो फक्त. तुझी सर येते का कोणाला. हे अजिबात नाही अजिबात नाही. आमच्या आत्या आली बरं का आता. कोथमीर काढायला गेली ते सकाळ सकाळ. झाल्या का पोळ्या वेळ्या आणि काय खाती. ना मला सकाळी कुठे गेली ती. आंबाबाईला गेली ती. मी म्हणतो कोथमीर काढायला गेली तू. नाही बाबा कुठेच पोळ्या वर्षात समजून सकाळपासून तुकडा नाही का पोटात माझ्या. डबा पण कुठे गेलतास. आम खाते डबा निवड देते मला. मी काय देव आहे देवाच आहे. देव घेऊन कुठे गेलतीस. कुरवडी पाहिजे कुठे आहे. हाय हाय पडेल आणते दाखव पटकन तुला. निवडा बरोबर पडली लागली की परडी देवाची काही ताट आहे आमच्या आत्याचं. देवाचं ताट आहे. कुरवडी भजी आणवायला जरा काय शिल्क असेल. सकाळपासून तुकडा नाही पोटात माझ्या. खा आय आय तुकडं सांगते खा बाबा. ओके ओके. भजी हो, एवढी कशी काय मोमो केले तू भजी. तसलीच असतात माझ्या. तुम्ही सोडा टाकत नाही. एकच नंबर भजी राव. हा त्या खोटं सांगत नाही तुला मी. खोटं नाही बोलणार कधी. 4 घरात एक भजी खाल्ली मी. तुझ्या भाजीची चव कशालाच नाही. कशाच नाही ना. ही जी भजी लुसलुशीत झाल्यात ना खरं सांगते खोटं बोलणार चांगलीच नाही.
आहे ती पण एवढी तुझ्यासारखा अनुभव आहे काय बायकांना? तुझ्या हाताची चव आहे मी म्हणलं खराब झालेत का काय? का? एक नंबर पाहिजे झाले. झालेत का मग खा. 4 डब्यात बांधून दे. याव का ये. लुसलुशीत एकदम आणि लुसलुशीत. करते अजून डबा भरून ने सांगते ना ये माघारी. हा डबा भरून तुझी करून ने संध्याकाळी डबा बांधून दे मला गरम गरम भजी. ये तू आलीशी ना मी करायची. मी वळून काय भूक 4 दिवस पीठ भाजी कोण खायला घरात करून ठेव संध्याकाळी तुम्ही येणार का नक्की? नक्की. बरं ना डबा तुझ्याकडे ये करून तर तू बस संध्याकाळी डबा बनवून ठेव. मी तू माघारी बस जाऊ का? जा ना तर थांब. पाय ती पडतो. माई राहिली की अर्धवट काढायला माईला घेऊन आमच्या माई गेली. शेजारीच राहिले बघा. माई पाय पडतो. अरे खाती भाजी जोडा तू. एक नंबर भजी ना त्याची. भाजी चांगलीच असते रात्याची तुमची. नाही ना आता नाच ना. अहो हे काय अरे पाहिजे भाजी खा अजून 2. एवढी खा मी सांगताल ती करून. मला बी कराय मग तुझ्या दादाने मी बी ताजी खाई. जाता शिळी जाता खाण्याऐवजी. रस्त्यात खातो जाता जाता रस्त्यात नाही इथं खा. खातो खातो. खा पापड बी तळून देते. भजी आहे ना बघा इतकं लुसलुशीत आहे ना. आमचं असं त्यांच्या घ्यायला सव नाही. होय हे. सगळी जेवण आली म्हणजे एक भजी खाऊ ना टेस्ट केली आहे. काकीला चव नाही तिकडे पूजाला चव नाही काकीला आणि पूजाला कशाला भाज्याला म्हणते त्यांच्या. त्यांच्या हाताला चव नाही. हा असं काहीतरी म्हणते. तुझी भजी नाद खोळा भजी 4 घरात नाद नाही करायचा भज्याला. काय नाही टेस्टी सुधरत आता त्याला एवढं कडक नाही एक खा. बोलत बोलत खावा लागतं देवाचं. खायला लागते बी. हो खावा लागतं पोट देवाचं फुगून कडक. मारते का काय मला इथे नाही नाही पोळी खाय ना पोळी करून देते सांच्याला खायची असली तर. भजी भरून दे डबा मला. बरं, ये तू मी आल्या या नाही जाते कोणता यायला बर बर इथं थांबू नये बर बर डबा बाहेर. बर ते ये ने खावा खायची खावा खा. त्याला काय दातात लागते हम्म. फराळचं खायचं का?